ढोकळा बनवण्यासाठी अर्धा कप बेसन पीठ मीठ मिक्सरला टाकून घेतले. त्यात मी अर्धा चमच साखर टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. चवीनुसार मीठ मी माझ्या अंदाजे टाकते, तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आणि हाफ लेमन यात लिंबू टाकून घेतलं आहे आणि पाणी टाकून मी मिक्सरला लावून घेणार. मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मी आता थोडंसं खाण्याचं तेल टाकणार आहे आणि ज्यात आपल्याला बनवायचं आहे त्यातून थोडंसं तेल टाकून थोडंसं सगळीकडे लावून घेणार. त्यात थोडंसं तेल टाकून आणि अर्धा इनोचं सॅशे टाकणार आहे. मी अर्धा टाकणार आहे कारण मी एकच वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडं मी पाणी गरम करायला ठेवले, त्यात स्टँड पण ठेवलं आहे जेणेकरून लवकर वापरून होईल. मी हे बॅटर इनो टाकून चांगलं पेटून घेतले आणि ह्या प्लेटमध्ये आपण ते टाकून आणि ही प्लेट आपण वापरायला थोडं काळजीपूर्वक. आणि हे टाकून हे होत आहे तोपर्यंत आपण फोडणी तयारी करून घेऊ. कढीपत्ता माझ्याकडे सुकवलेला आहे, हिरवी मिरची, मोहरी, आवडलं तर जिरे टाकू शकतो आणि फोडणीसाठी तेल. त्यात मी सर्वप्रथम जिरं मोहरी टाकली, तडतड द्यायची. मला जेव्हा जिरं आवडतं म्हणून मी जिरं घालते, नसेल घालायचं तो नका घाला. कढीपत्ता आणि मिरची थोडंसं लिहून ह्या मिरचीवर थोडंसं ह्या मिरची पुरतं मीठ. आपलं इकडं होतंच आहे, इकडे थोडंसं घालायचं. हे झालं यात थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडीशी साखर आणि ही फोडणी थोडीशी फोडी. साखरेने खूप छान चव येते. 8 मिनिटं झाले, एकदा चेक करून बघूया. छान असा फुगला आहे, क्लिअर निघते म्हणजे आपल्याला झालेला 2 मिनिटं वाफ टाकून देते आणि तेवढेच काढून घेते. आपला ढोकळा तयार आहे. मी त्याच्यावर फोडणी टाकून घेतली आहे. माझी खूप आवडीने खाते मी, त्याच्यासाठी 2 पीस काढून. कसं आहे?